महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. बघा आता आम्ही सगळी गल्लीतले सगळ्या लेडीज चाललो आहे कुठे तर आशापुरा मंदिरला. तो गोडबंदर रोडला मंदिर आहे. ते लहानपणीची खूप आठवण डोळ्यात साचून चालली. लहानपणी ती देवी जमिनीतून आली असं कळलेलं. माझी आई आणि माझी मम्मी आणि आई आणि मामी काकी माझे आम्ही सर्वजण गल्लीतले बिन चप्पल घालता चप्पल न घालता आम्ही 5 वाऱ्या करायचो. खूप मजा यायची लहानपणीची. असं वाटायचं की जावं तिथंच आपलं मजा यायची. कधी मंगळवार येतो असं वाटायचं, कधी शाळेला सुट्टी घ्यायची आणि मग पळत पळत आपलं जायचं तिकडे. मस्त मजा करत आम्ही मुलं सगळी खेळत खेळत पाय भाजत जिकडं सावली भेटेल तिथं पाय ठेवायचं, पळायचं. बघा अशी मजा करत करत ते आठवले सर्व काय. आता बघा मी चालले इथं. मग रिक्षात बसलो मी आणि पूनम सगळ्यांनी वेगवेगळी रिक्षा केलेली, कारण की तीन शिवाय अलाउड नाही ना. सगळ्यांनी तिघं बसले. असे 2-3 रिक्षा आमच्या झाल्या. बघा आता आम्ही पोचलो इथे. आत्या आहे, मावशी आहेत, मामी आहे. मग काय आम्ही निघालो. आता पोचलो इथे मंदिरात. मंदिराच्या आवारात बाहेरात खूप बदल झाला आहे. जुनं होतं तेव्हा खूप बदल होतं. 25 वर्षानंतर मी इथे आली. आता मला खूप आनंद वाटतो याचा. तर तुम्हाला काय वाटतं ते प्लीज कमेंट करून सांगा. जसं होईल तसं मी पटपट मी शूटिंग केली आहे त्याची. बघा आता इथे पोचले मी आहे, पिलू आहे, छोटीशी आमची बाहुली पण आहे तिथे. एवढ्या वर्षात या ठिकाणी आले, एवढे मस्त वाटते की लहानपणीच असं वाटतं इथं आई मम्मी असावी. आता आई नाही या जगात माझी. असं वाटतं आई इथं असली पाहिजे. किती मजा वाटली असती मला आई असती तर. अजून छानपैकी आले असते मी. बघा इथं मंदिराचा आवार आहे. आता खूप बदल झाले बघा. दुकानं मंदिराच्या आतमध्येच चालू झाले सामान वगैरे घ्यायला. इथं मिठाई आहे, देवाचा प्रसाद घेऊ शकतो, देवाच्या मूर्त्या घेऊ शकतो, का आपल्याला जे हवं आहे सगळं मंदिरात सर्व काही घेऊ शकतो. बघा किती छानपैकी इथं लाद्या वगैरे बसवल्या आहेत. इथे बघा पुढे चालले आता मी. इथं पण हे देवस्थान इथं आहे. बघा छान आहे ना देवस्थान. इथून पुढं पण मी चालले इकडे. सर्वजण बसायला इथं खुर्च्या वगैरे त्यांनी बनवलेले आहेत. इथून चालले बघा. इथे पैसे चिटकवले या देवीला, म्हणायचे मनोकामना आपली पूर्ण होते. इथे पैसे आम्ही चिटकवायचो, मनातली इच्छा बोलायचो सगळेजण. छान वाटायचं ते परिसर, सगळं निसर्ग बघून असं वाटायला लागलं की परत लहानपणीच पुन्हा आपण लहानच असतो तर किती छान झालं असतं. मंदिराच्या आवारात आले बघा. बाजूला चांदीचे दरवाजे आहेत, खांब लावलेले, सगळे पंखे वगैरे सगळं लावलेलं आहे. बघा आमची आशापुरा देवी छान आहे ना. इथे मुंदर छान मूर्ती बसलेली, जसे का जणू आपल्याकडे बघतेच ती मूर्ती. असा आजचा माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज सांगा कमेंट करून. बाय.